स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपातर्फे 5 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज करण्यात आले। आज दाखल धुळे महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आज 5 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले। यावेळी महापौर, उपमहापौर तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या वतीने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। संबंधित उमेदवारांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। महापौर व उपमहापौर यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे सांगितले। तसेच आगामी काळात धुळे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रक्रियेमुळे मनपातील राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आज धुळे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे कोऑपचे 5 नगरसेवक आहेत त्यात सर्वसमावेशक असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमच्या राज्याचे आमचे नेते बावनकुळे साहेब असतील, आदरणीय चव्हाण साहेब असतील, तसेच आमचे धुळे शहराचे पालकमंत्री, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ, आमच्या धुळे शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय अमित भैया, आदरणीय बाबासाहेब सुभाषजी भामरे, तसेच माजी आमदार राजवर्धनजी कदम मांडे साहेब, धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने साहेब, तसेच धुळे ग्रामीणचे माजी आमदार आदरणीय कुणाल बाबा यांच्या सर्वांच्याच आशीर्वादाने व सर्वांच्याच मार्गदर्शनाने आज हे धुळे शहरात या 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड केलेली आहे। त्यात संघटनेलासुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान मला वाटतं पहिल्यांदाच मिळालं असेल असं मला वाटतं आहे आणि सर्वसमावेशक अशा पद्धतीने सर्वांनाच न्याय देता येईल अशा पद्धतीचं नियोजन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे। आत्ता जे नगरसेवक पद दिलेलं आहे ते सर्वांच्या वरिष्ठांच्या आदेशाने 1-1 वर्षासाठी हे नगरसेवक पद दिलेलं आहे।